भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खर्डी या गावात दोघा युवकांवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। प्रफुल्ल तांगडी व तेजस तांगडी असं हल्ल्यात मयत झालेल्या युवकांची नाव आहेत। प्रफुल्ल तांगडी हा रिअल इस्टेट व्यावसायिक असून भाजपा जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्रीच्या सुमारास प्रफुल्ल आपला सहकारी तेजस खार्डी गावातील घरापासून काही अंतरावर असलेल्या जेडीटी एंटरप्राइजेस या आपल्या कार्यालयात बसला होता। रात्री 11 वाजताच्या सुमारास दोघे घरी जाण्यासाठी निघत असतानाच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी प्राणघातक शस्त्राचा हल्ला चढवला। या हल्ल्यात वर्मी घाव बसल्यानं दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच गतप्राण झाले। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली। मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर तिथे ग्रामस्थांसह आमदार महेश चौगुले, संतोष शेट्टी यांनी धाव घेतली। घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला। घटनास्थळीचे सीसीटीव्ही व इतर पुरावे गोळा करून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली। प्रफुल्ल तांगडी यावर यापूर्वी सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, तर हल्ला सुद्धा व्यावसायिक हितसंबंधातून झाल्याचं बोललं जात असून पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला। तर खार्डी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। खर्डी या गावात 2 इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे। त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी। पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत। नक्की कारण काय समजले का सर? कोण होते हल्लेखोर आणि किती जण होते? त्याचा तपास सुरू आहे। तपासाअंती आपल्याला सर्व माहिती दिली जाईल। धन्यवाद।